बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. 24 तासात 4 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झालाय. मेळघाटातील विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत जेवणातून विषबाधा झालाय. टिटंबा, विजूधावडी, सावली लकेश, सुसरदामधील आश्रमशाळेतील हा प्रकार आहे. शाळेमध्ये निकृष्ट जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झालाय. टिटंबा आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक अधीक्षकाचं निलंबन झालंय. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रशासनाची ही माहिती आहे. अमरावतीच्या मेळघाटमधील टिटंबा, विजूधावडी, सावलीखेडा आणि सुसदी या 4 शाळेमध्ये 24 तासात जेवणातून निवासी आदिवासी आश्रमशाळेमध्ये विषबाधा झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले. यामध्ये टिटंबा येथील 70 विद्यार्थ्यांपैकी 66 विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 4 विद्यार्थी धारणीमध्ये उपचार घेत आहेत. इतर ठिकाणी देखील विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तर टिटंबा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे. सेंट्रल किचनमधून तब्बल 8 ते 9 आश्रमशाळांना अन्न पुरवठा केला जातो. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. टिटंबा आश्रमशाळा 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाले. टिटंबा आश्रमशाळेमध्ये तब्बल 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्या. विजूधावली, सावलीखेडा आश्रमशाळामध्ये 85 विद्यार्थी आहेत. सुसरदा आश्रमशाळा 15 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. टिटंबा आश्रमशाळा 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कायम ठोस उपाय केला पाहिजे, कारण आखरी मुलांना शिक्षणाच्या ऐवजी जर आपण पाहतो का त्यांचा विषबाधेचा समोर जावं लागत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्या संबंधित मंत्र्यांनी याच्यावर व्यवस्थित नियंत्रण कसं ठेवता येईल आणि त्याच्यामध्ये कायद्याची दुरुस्ती करायची भाग पडलं तर ते करावं. आणि त्यात मग तिथला मुख्याध्यापक आहे, तिथला अधीक्षक आहे, ह्या सगळ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कुठेतरी कारवाई होणं गरजेचं आहे. अमरावतीच्या मेळघाटातील हा धक्कादायक असा प्रकार समोर आला. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी अमरावतीमधून आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले. सूरज, अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार आहे. 1-2 नाही, तब्बल 4 आश्रमशाळेमधील हा संपूर्ण प्रकार आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. काय सविस्तर माहिती आहे याबाबतची? खरं तर करण यावर आता आमदार बच्चू कडू असतील आणि अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्या देखील या ठिकाणी प्रतिक्रिया आलेली आहे. जर बघितलं गेलं टिटंबा आश्रमशाळेचे अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी थेट आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनीच या माध्यमातून संपूर्ण सेंट्रल किचनचा भ्रष्टाचार केला आहे. तब्बल 1000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे असा थेट आरोप जो आहे मेळघाटाचे सामाजिक कार्यकर्ते रमेश तोटे यांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडालेली आहे. दुपारी जर बघितलं गेलं तर शाळा प्रशासनावर कारवाईच्या मागणीसाठी अमरावतीच्या धारणीमध्ये आणि धारणीच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं या ठिकाणी मोठं आंदोलन देखील या ठिकाणी होणार आहे. संबंधित सेंट्रल किचनचा कंत्राटदारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा आणि त्यांना अटक करा अशी थेट मागणी आहे जी आता सर्व स्तरावरून एकूणच या ठिकाणी होत आहे. जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 4 आश्रमशाळेमध्ये हे संपूर्ण या ठिकाणी प्रकार आलेला आहे. तब्बल 160 विद्यार्थ्यांच्या वर या ठिकाणी जेवणाच्या अन्नातून संपूर्ण हे विषबाधा झाल्याचं प्रकरण या ठिकाणी समोर आलेलं होतं. सध्या जर बघितलं गेलं तर सध्या 30 विद्यार्थ्यांवर या ठिकाणी वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये या ठिकाणी उपचार चालू आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता सध्या ठीक असल्याची जी माहिती आहे एकूणच अमरावती जिल्हा प्रशासन या ठिकाणी दिलेली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून ह्या संबंधित जेवणाच्या या ठिकाणी तक्रारी होता. निकृष्ट दर्जाचं जेवण होतं, कच्चं अन्न जे विद्यार्थ्यांना दिलं जात होतं याच्याकडे का दुर्लक्ष केलं गेलं असा थेट आरोप अशी चौकशी जी आहे करण्याची मागणी खासदार बळवंत वानखडे आणि आमदार बच्चू कडू यांनी केलेली. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर चौकशी करून गुन्हे दाखल त्यांच्यावर करतं की काय हे सुद्धा या ठिकाणी बघणं महत्वाचं आहे. मात्र तुर्तास जर पाहिलं तर या ठिकाणी मेळघाटातील या संपूर्ण सेंट्रल किचनचा मुद्दा जो आहे पुन्हा एकदा एअरिंगवर आलेला आहे. नक्कीच सूरज, अतिशय गंभीर असा प्रकार आहे. सामाजिक कार्यकर्ते रमेश तोटेंनी या संदर्भातला आरोप केलेला आहे. कारण ज्या प्रकारची माहिती आपल्याकडे आली होती, तब्बल 4 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाला होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.